हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण PPS बघत आहोत. तर PPSमध्ये आपण युनिट 1 चालू केलेलं आहे. त्यामध्ये आपण अ, पहिले 3 टॉपिक कव्हर केलेले आहेत. आज लेक्चर 4मध्ये आपण चौथा टॉपिक कव्हर करणार आहोत. तर त्याच्याबद्दल बघूयात आजच्या लेक्चरमध्ये. तर सगळ्यात पहिले टॉपिक येतो डिफिकल्टीज विथ प्रॉब्लेम सॉल्विंग. तर व्हॉट आर डिफिकल्टीज इन प्रॉब्लेम सॉल्विंग, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला कोणकोणत्या डिफिकल्टीज बघावे लागतात त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. तर त्याची डेफिनेशन काय आहे? चॅलेंजेस, ऑब्स्टॅकल अँड बॅरियर्स दॅट पीपल फेस व्हाईल ट्राईंग टू सॉल्व प्रॉब्लेम्स व्हेदर मॅन्युअली ऑर युझिंग कॉम्प्युटर्स. तर कॉम्प्युटर्समध्ये आपण जेव्हा कोडिंग वगैरे करत असतो त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम्स येतात किंवा डिफिकल्टीज येतात तो प्रॉब्लेम सॉल्व करताना, तर त्याच्याबद्दल आपल्याला यामध्ये बघायचं आहे. तर कोणकोणत्या डिफिकल्टीज आपल्याला येऊ शकतात त्याबद्दल आपण बघूयात. तर सगळ्यात पहिली असते अनक्लिअर प्रॉब्लेम डेफिनेशन, म्हणजे सगळ्यात पहिला जो प्रॉब्लेम येतो आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं की नो अंडरस्टँडिंग व्हॉट एक्झॅक्टली द प्रॉब्लेम इज, व्हॉट सोल्युशन इज नीडेड. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेमच बरोबर कळलेला नसतो तिथे की नेमका प्रॉब्लेम काय आहे ॲक्च्युअल. तर इथे काय होते की आपल्याला प्रॉब्लेम नसतं कळलेला, त्यानंतर काही इन्फॉर्मेशन मिसिंग असते, काही रिक्वायरमेंट्स मिसिंग असतात किंवा पुअर कम्युनिकेशन असतं, त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. तर त्याच्यावरती सोल्युशन काय आहे की क्वेश्चन आस्क, म्हणजेच क्वेश्चन विचारा तुम्ही त्याबद्दल. त्यानंतर रिक्वायरमेंट्स तुमच्या क्लॅरिफाय करा. त्यानंतर राईट डाऊन प्रॉब्लेम क्लिअरली आणि त्याचे एक्झाम्पल्स बघा. त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम येतो लॅक ऑफ नॉलेज. तर नॉलेज कमी पडतं त्यामुळे पण प्रॉब्लेम्स येतात. तर इथे कशामुळे? न्यू टेक्नॉलॉजीज काय आहेत, कन्सेप्ट काय आहेत, त्यानंतर एज्युकेशन, त्याच्यावरची ट्रेनिंग, पुन्हा एक्सपिरियन्स नसतो आणि कॉम्प्लेक्स डोमेन असतात, त्यामुळे आपल्याला नॉलेज कमी पडतं. तर त्याच्यावर सोल्युशन काय आहे की तुम्ही नव्या नव्या स्किल्स शिका, त्यानंतर कोर्सेस करा, डॉक्युमेंट्स रीड करा, त्यानंतर त्याच्याबद्दल क्वेश्चन्स विचारा आणि स्टार्ट विथ ट्युटोरियल्स. तर असा हा दुसरा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर तिसरा प्रॉब्लेम येतो कॉम्प्लेक्सिटी ऑफ प्रॉब्लेम. जर जो पण प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्सिटी येते, म्हणजेच अवघड जातो तो. तर प्रॉब्लेम हॅज मेनी पार्ट्स, व्हेरिएबल्स ऑर इंटरकनेक्टेड कंपोनंट्स, जसं की कॉम्प्लेक्स असतो. तर याच्यामध्ये मल्टिपल सब प्रॉब्लेम्स असतात, त्यानंतर मेनी फॅक्टर्स टू कन्सिडर, त्यानंतर डिपेंडंट कंपोनंट्स असतात आणि लार्ज असतं. तर याच्यासाठी सोल्युशन काय आहे? तर तुम्हाला हा प्रॉब्लेम ब्रेकडाऊन करायचा आहे स्मॉलर प्रॉब्लेम्समध्ये. त्यानंतर सॉल्व वन पार्ट ॲट अ टाईम, म्हणजे एकच प्रॉब्लेम तुम्हाला सब प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचा आहे. त्यानंतर सगळे सब प्रॉब्लेम सॉल्व झाले की तुम्हाला त्याला मर्ज करायचं आहे आणि हे टीमसोबत किंवा तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर चौथा प्रॉब्लेम येतो इनसिफिशियंट रिसोर्सेस, म्हणजे रिसोर्सेस जे आहेत तुमच्या प्रॉब्लेमसाठी लागणारे, जसे की टाईम, मनी, टूल्स आणि किती जण त्याच्यावरती काम करताय ते. जर ते तुम्हाला इनसफिशियंट होत असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो. तर त्याच्यावरती सोल्युशन काय आहे? तुम्ही इम्पॉर्टंट फीचर्स बघा त्याच्याबद्दल, त्यानंतर सॉफ्टवेअर टूल्स वगैरे जे फ्रीचे असतात ते यूज करा. त्यानंतर रिक्वेस्ट मोअर टाईम आणि बजेटबद्दल बघायचं आणि दुसऱ्यांकडून हेल्प घ्यायची. तर अशा प्रकारे ही डिफिकल्टीज आहे. त्यानंतर पाचवी डिफिकल्टी येते पुअर प्लॅनिंग. तर आपण प्लॅनिंग बरोबर करत नाही, त्याच्यामध्ये प्रॉपर ॲनालिसिस, डिझाईन आणि स्ट्रॅटजी वापरायची प्रॉब्लेममध्ये. तर हे काही कोड डायरेक्टली लिहितो आपण, त्यानंतर स्किप ॲनालिसिस फेज, त्यानंतर नो डॉक्युमेंटेशन, चेंजिंग रिक्वायरमेंट. तर याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. त्यानंतर त्याच्यावरचं सोल्युशन काय आहे की स्पेंड टाईम ऑन प्लॅनिंग करायची बरोबर, त्यानंतर अल्गोरिदम क्रिएट करायचे, त्यानंतर फ्लोचार्ट ड्रॉ करायचे, म्हणजे पूर्ण आपल्याला प्लॅनिंग येईल त्याबद्दल, आणि मग सगळं डॉक्युमेंट करायचं आणि कोडिंग करायची. तर असा हा पाचवा प्रॉब्लेम येतो आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करताना. त्यानंतर त्यानंतर येतो आपल्याकडे टेस्टिंग आहे, टेस्टिंग अँड डिबगिंग चॅलेंजेस. तर टेस्टिंग आणि डिबगिंगमध्ये पण चॅलेंजेस येतात आपल्याला, डिफिकल्टी इन फाइंडिंग अँड फिक्सिंग एरर्स इन सोल्युशन. तर याच्यामध्ये तुम्हाला काही कॉमन एरर आहे, जसे की एरर अपियर्स रँडमली, त्यानंतर वर्क ऑन वन सिस्टीम फेल्स ऑन अनादर, एरर मेसेज अनक्लिअर. तर याच्यावरती पण सोल्युशन आहे टेस्ट फ्रिक्वेंटली, म्हणजे जेवढा कोड लिहिला तुम्ही सगळ्यात आधी एक एक पार्टमध्ये, तो एक एक पार्ट तुम्हाला चेक करायचा आहे रन करून. त्यानंतर डिबगिंगचे टूल्स जे राहतात ते यूज करायचे आहे, टेस्ट केसेस राईट करायचे आहेत आणि हँडल ऑल एज केसेस. तर असे 6
डिफिकल्टीज मी काढलेले आहेत जे तुम्हाला कोडिंग किंवा आपले जे प्रॉब्लेम असतात ते सॉल्व करताना येऊ शकतात. तर हे तुम्ही 6च्या 6 एक्सप्लेन करू शकता तुमच्या एंड सेमच्या पेपरमध्ये. तर पेपरमध्ये क्वेश्चन याच्यावरती 5 किंवा 4 मार्काला विचारला जातो. तर मी तुम्हाला 6 दिलेले आहेत. तर 6च्या 6 तुम्ही डिटेलमध्ये एक्सप्लेन करू शकता आणि त्याच्यावरचे हे काही प्रॅक्टिस क्वेश्चन आहे जे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर हा झाला आजच्या लेक्चरचा टॉपिक. तर पुढच्या लेक्चरमध्ये पण आपण कंटिन्यू करणार आहोत. तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुपची लिंक दिलेली असेल, तिथे तुम्हाला नोट्स वगैरे मिळतील. तर धन्यवाद मित्रांनो.